हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आजपर्यंत आपण जे व्हिडिओ पाहिले मागच्या 4-5 दिवसात ते आपण पाहिले की लाईफ सिस्टीम्स आणि लास्टचा जो व्हिडिओ आपण पाहिला त्यामध्ये मी या विषयावर बोललो की ज्या आपल्या लाईफच्या सिस्टीम्स आहेत त्या कधी कधी एकमेकांसोबत क्लॅश होतात आणि या क्लॅशमुळे आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाही. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे या क्लॅश संदर्भातच आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं दोन लाईफ सिस्टीम एकमेकांसोबत क्लॅश होतात आणि त्याचा आपल्याला कामावर आपल्या प्रोसेसवर कसा इफेक्ट होतो. तर आजचा जो आपला विषय आहे मित्रांनो तो आहे की विचार आणि पैसे एकाच दिशेने का चालत नाहीत. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की थॉट सिस्टीम आणि मनी सिस्टीम कसे एकमेकांसोबत क्लॅश होतात आणि यामुळे आपल्याला लाईफमध्ये काय प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात आणि हे क्लॅश होऊ नयेत म्हणून काय करावं. हा थोडा डिटेल व्हिडिओ आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. तर जसं की तुम्हाला मी माहितीच आहे मित्रांनो, थॉट्स आणि मनी हे आपल्या लाईफ मधल्या खूप महत्वाच्या गोष्टी. मी मागेही बोललो होतो की आपले जे थॉट्स आहेत ज्या पद्धतीने आपण आपले थॉट्स डेव्हलप करतो त्या पद्धतीने आपल्या लाईफ मध्ये गोष्टी घडतात. पण मनीच्या बाबतीत तसं नाही. मनीचं काय आहे, मनीला एक प्रोसेसच लागते आणि ती प्रोसेस कन्सिस्टंटली जर आपण फॉलो केली तरच मनी प्रॉपर पद्धतीने आपल्या लाईफ मध्ये फ्लो होतो. तर सगळ्यात पहिले आपण पाहू की थॉट सिस्टीम म्हणजे काय. तर मित्रांनो थॉट सिस्टीम म्हणजे काय, आपण जगाकडे कसं पाहतो, आपण आपली इनर डायलॉग कसे आहेत, म्हणजे आपण स्वतः सोबत कसं वागतो, स्वतःला कसं ट्रीट करतो. त्यानंतर आपले जे थॉट्स आहेत ते आशा, भीती, विश्वास, एक्सपेक्टेशन्स या सगळ्यांवर अवलंबून असतात. थॉट्स आपल्याला डायरेक्शन देतात आणि थॉट सिस्टीम काय बरोबर करतं, तर थॉट सिस्टीम मुळे आपल्या लाईफ मध्ये काय होतं की आपल्याला थॉट सिस्टीम होप देते, आपल्याला थॉट सिस्टीम मोटिवेशन देते. आपल्याला जर आपल्या लाईफ मध्ये काही क्रायसिस आले, काही प्रॉब्लेम्स आले, त्या प्रॉब्लेम्स मध्ये एक प्रॉपर मेंटल होल्ड करून ठेवण्यासाठी आपल्याला थॉट सिस्टीम मदत करते. आणि मी काय करू शकतो ही भावना आपल्याला थॉट सिस्टीम मधून मिळते मित्रांनो. तर जर आपली थॉट सिस्टीम बरोबर नसेल तर माणूस आतून तुटतो. आणि मित्रांनो थॉट सिस्टीम जी आहे ती आपल्या लाईफची फाउंडेशन आहे. बट थॉट सिस्टीमची एक लिमिटेशन आहे. थॉट सिस्टीमची काय लिमिटेशन आहे, तर थॉट सिस्टीम जी आहे ती ॲब्स्ट्रॅक्ट असते आणि कुठे ना कुठे थॉट सिस्टीम जी आहे ती आपल्या फिलिंग्स सोबत अटॅच असते. आपल्या जशा फिलिंग्स चेंज होतात तसे आपले थॉट्स चेंज होतात आणि त्याचा थोडाफार प्रभाव आपल्या लाईफवर पडतच असतो. थॉट एक्झिक्युशन टीच करत नाहीत आपल्याला. थॉट्स आपल्या डोक्यात येतात, आपण थॉट्सवर काम करू शकतो, पण ते थॉट्स आपल्याला एक्झिक्युशन कसं करायचं हे शिकवत नाहीत. विचार काय करायचं ते सांगू शकतात, पण कसं करायचं ते विचार आपल्याला सांगू शकत नाहीत मित्रांनो. आणि आता आपण पाहू की मनी सिस्टीम काय आहे. तर मित्रांनो मनी सिस्टीम मध्ये काय असतं, मनी सिस्टीम काय, इन्कम कसं येतं, कसं जातं, खर्च कसा होतो, त्यानंतर सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंग हॅबिट्स कशा असायला पाहिजेत, ट्रॅकिंग, प्लॅनिंग आणि रिपिटेशन ही सगळ्यात मनी सिस्टीम मधली महत्वाची गोष्ट आहे. की पैसा कसा येतो ते ट्रॅक करणं, जो पैसा आपल्याकडे आहे त्याचा प्रॉपर प्लॅन करणं आणि त्याचं आपण जे प्लॅन केलेलं आहे, आपण जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्या बाबतीत रिपिटेशन करणं. मनी सिस्टीम जे आहे ना मित्रांनो ती एक स्ट्रक्चर्ड सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये एक प्रॉपर स्ट्रक्चर असतं आणि ते स्ट्रक्चर आपल्याला फॉलो करावंच लागतं तर आपल्याला प्रॉपर रिझल्ट भेटतात. मनी सिस्टीमचं नेचर काय ना मित्रांनो की पैसे इमोशनल नाहीयेत तर पैसे लॉजिकल आहेत. तुम्ही ज्या पद्धतीनं त्याच्यावर तुमचं माइंड अप्लाय कराल त्या पद्धतीनं पैसा तुम्हाला रिझल्ट देतो. मनीला मूड कळत नाही, मनीला इंटेन्शन्स समजत नाहीत. मनी काय बघतं, मनी फक्त एक गोष्ट बघतं, मनी बघतं कन्सिस्टन्सी. पैसे तुमचे विचार नाही पाहत, तुमची सवय पाहतात की तुम्ही काय हॅबिट्स फॉलो करता, तुम्ही कशा सवयीने काम करता ते पैसे पाहतात.
आणि पैसे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, पैसे डिसरिस्पेक्ट कधीच टॉलरेट करत नाही. जर तुम्ही पैशांचा डिसरिस्पेक्ट केला तर तुम्ही समजून घ्या की तुमचा पैशाचा फ्लो थांबला. तर मित्रांनो, आता आपण हे पाहू की थॉट सिस्टीम आणि मनी सिस्टीम क्लॅश कसे होतात. पहिले मुद्दा जो आहे की फीडिंग वर्सेस प्रोसेस. फीडिंग वर्सेस प्रोसेस. फीडिंग म्हणजे काय? थॉट काय म्हणतो की आजच्या दिवस रिलॅक्स करू. आपल्याला एखाद्या दिवशी असं वाटतं की नाही आज रिलॅक्स करू, आज थोडा आराम करू. पण मनी काय म्हणतं की नाही, तुझी जी लाईफ प्रोसेस आहे तू चालू ठेव. आज तुझं जे मनी रुटीन आहे ते तू फॉलो कर, हे मनी म्हणतं. आणि इथेच मग क्लॅश होतो. आपल्याला थॉट म्हणतो की रिलॅक्स कर, पण मनी म्हणतो की रुटीन पाळ. जर तुम्ही रुटीन पाळलं तर तुमच्या हातात मनी फ्लो राहील, आणि तुम्ही जर रिलॅक्स केलं तर ते एकमेकांशी क्लॅश होतात आणि मग थोडा इम्बॅलन्स होतो लाईफ मध्ये. आता दुसरा जो मुद्दा आहे की बिलीफ वर्सेस बिहेवियर. मनी सिस्टीम काय आहे मित्रांनो? मनी हे अब्युडन्स आहे आपल्या लाईफ मधलं, पण खर्चावर कंट्रोल नाही. आपलं बिलीफ स्ट्रॉंग आहे पण बिहेवियर वीक आहे. म्हणजे आपल्याला आपली जी बिलीफ आहे, आपण जे बिलीफ आहे आपलं ते खूप स्ट्रॉंग आहे, ते मजबूत आहे, पण आपलं जे बिहेवियर आहे पैशांच्या बाबतीत ते वीक आहे. आपण प्रॉपर पद्धतीने पैसा हँडल करत नाही किंवा प्रॉपर पद्धतीने आपली इन्व्हेस्टमेंट नाही, आपण कुठेतरी त्या ठिकाणी चुकतोय आणि त्यामुळे मग हे दोघं जण एकमेकांसोबत क्लॅश होतात आणि आपल्याला पाहिजे तसं आउटपुट आपल्या प्रोसेस मधून मिळत नाही मित्रांनो. तिसरा मुद्दा, व्हिजन वर्सेस सिस्टीम. कधी कधी आपले व्हिजन्स खूप मोठे असतात पण डेली सिस्टीम नसते. आपण फक्त स्वप्न पाहतो, मोठ्या पद्धतीने व्हिजन हे करतो, पण आपण त्याच्या मागे एक सिस्टीम प्रॉपर फॉलो करत नाही आणि त्यामुळे हे क्लॅश होतात. व्हिजन काय? व्हिजन कुठून येतं? आपले जे ड्रीम्स असतात, आपले जे व्हिजन्स कुठून येतात? ते आपल्या थॉट्स मधून येतात. पण सिस्टीम कुठून येते? सिस्टीम ही येते आपण जे डिसिप्लिन फॉलो करतो त्यामधून. थॉट सिस्टीम मधून तुम्ही व्हिजन पाहू शकता, तुम्ही एक व्हिजन पाहू शकता, तुम्ही एक ड्रीम पाहू शकता, पण डिसिप्लिन हे तुम्हाला एक रुटीन फॉलो करूनच येऊ शकतं मित्रांनो, आणि हे महत्वाचं आहे. मनी सिस्टीम काय करतं? मनी सिस्टीम प्रॉपरली तुम्हाला जे सिस्टीम आहे ते पाहतं आणि त्या थ्रूच तुमचं काम पुढे काढतं. जिथे सिस्टीम आली तिथे डिसिप्लिन आलं, हे तुम्ही ध्यानात घ्या. मी तुम्हाला एक रिअल लाईफ न्यूट्रल एक्झाम्पल देतो मित्रांनो. हे आपल्यापैकी सगळ्यांच्याच लाईफ मध्ये घडलं. आपण प्रत्येक व्यक्ती, कोणीही असो, मग तो कोणताही व्यक्ती असो, तुम्ही असो, मी असो, 20 वर्षाचा व्यक्ती असो, 15 वर्षाचा असो किंवा 60 वर्षाचा, 65 वर्षाचा कोणताही व्यक्ती असो, त्याने लाईफ मध्ये ही गोष्ट कधी ना कधी एकदा केलेलीच असते. आणि ती गोष्ट म्हणजे काय की ठीक आहे, हे आपण पुढच्या महिन्यात पाहू, या महिन्यात थोडं जरा पैशाचं मॅनेजमेंट नाहीये, ही गोष्ट आपण पुढच्या महिन्यात करू. आणि चौथा एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो की ट्रूथ बॉम्ब तुम्हाला देतो की मित्रांनो, काय ना की पॉझिटिव्ह थॉट्स जे आहेत ते पैसा वाढवत नाहीत, पण निगेटिव्ह सवयी ज्या आहेत त्या पैसा घालवतात मात्र न. तुम्ही थिंकिंग पॉझिटिव्ह ठेवून जर काम करत असाल, पण तुमच्या हॅबिट्स जर निगेटिव्ह असतील, त्या जर प्रॉपर फॉलो करत नसतील, तर लाईफ मध्ये पैसा कधीच तुमच्या पाहिजे तसं तुम्हाला भेटणार नाही मित्रांनो. आणि हे खूप मोठं ट्रूथ आहे. थॉट सिस्टीम आपल्याला इन्स्पायर करतो, पण मनी सिस्टीम काय करतो? मनी सिस्टीम आपल्याला सर्व्हाइव्ह करतो. आणि दोन्हीही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. इन्स्पिरेशन आणि सर्व्हायवल ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. जिथे सर्व्हायवल येतं ना मित्रांनो, तिथं माणूस डिसिप्लिन कडे जातो, कारण तिथं त्याला ती गोष्ट फॉलो करायचीच असते आणि त्याच्याशिवाय त्याच्या लाईफ मध्ये काही पॉसिबल नसतं. पण इन्स्पिरेशन आहे ना, ते आपल्याला एखाद्या छोट्या गोष्टीतूनही येऊ शकतं. सो हा एक मुख्य मुद्दा आहे की इन्स्पिरेशन आणि सर्व्हायवल याची सांगड जर आपण व्यवस्थित घातली तर क्लॅश होणार नाही.
तर आता मित्रांनो, आपला जो 5वा मुद्दा आहे, या मुद्द्यामध्ये आपण पाहू की आता ह्या सिस्टीम अलाइन कशा करायच्या. तर पहिली स्टेप जी आहे ती म्हणजे की रोल क्लिअर करणे. थॉट सिस्टीम आपल्याला काय सांगतं, व्हाय, आणि मनी सिस्टीम काय सांगतं, हाऊ. आता व्हाय आणि हाऊ समजून घ्या मित्रांनो. व्हाय शिवाय हाऊ जे ते युजलेस आहे, आणि हाऊ शिवाय व्हाय हे डेंजरस. ह्या दोघांची सांगड प्रॉपरली घातल्याच गेली पाहिजे. थॉट आपल्याला विचार करायला लागतो की का ही गोष्ट काय करायची, आणि मनी काय म्हणतं की हे कसं करायचं, म्हणजे याच्या बाबतीत आपल्याला काय कसे डिसिजन्स घ्यायचे, व्हाय आणि हाऊ. तर हे समजून घेतलं पाहिजे की व्हाय शिवाय हाऊ युजलेस आहे, आणि हाऊ शिवाय व्हाय डेंजरस. तर पुढचा मुद्दा आपण पाहूयात मित्रांनो, की थॉटला डिसिप्लिन आपल्याला शिकवायला पाहिजे. आपण जर थॉट प्रोसेसच्या बाबतीत थोडं डिसिप्लिन फॉलो केलं, आपण जर आपल्या थॉट्सला अलाइन केलं, तर मग आपण प्रॉपर गोष्टी फॉलो करू शकतो. कधी कधी आपल्याला असं होतं की आज मूड नाही, तर इथे काय होतं, मूड नाही आलं की आपली सिस्टीम ब्रेक होते. तर थॉट्सला हे डिसिप्लिन शिकवावं लागेल की मूड नाही हे आपल्याला करायचंच आहे. तिथे डिसिप्लिन आला पाहिजे की नाही, ही गोष्ट मला आज करायचीच आहे. मग तिथे थॉट्सचा नाही, तिथे प्रोसेसचा विचार आला पाहिजे. फिलिंगला तुम्ही रिस्पेक्ट द्या. तुमची फिलिंग जी आहे ना, ती तुम्हाला थोडा कंटाळा आला तर ती तुम्ही ऍक्नॉलेज करा फिलिंगला, पण तुमचं जे रुटीन आहे ते कन्सिस्टंटली चालू ठेवा, त्यात कॉम्प्रोमाइज करू नका, आणि मग तुम्ही पाहिजे तसं आउटपुट तुम्हाला 100% मिळेल मित्रांनो. आणि काय ना मित्रांनो, की मनी सिस्टीम जी पुढचा जो आपला थर्ड स्टेप आहे तो म्हणजे आपली जी मनी सिस्टीम आहे, मनी सिस्टीम थोडी बोरिंग ठेवायची मित्रांनो. मनी सिस्टीमला बोरिंगच ठेवायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की मनी सिस्टीमला बोरिंग ठेवायचं म्हणजे काय करायचं. मनी सिस्टीम एक्साइटिंग नसली पाहिजे मित्रांनो. मनी सिस्टीम जर तुम्ही काही एक्साइटिंग मनी सिस्टीम म्हणजे काय झालं, तुम्ही हे समजून घ्या. म्हणजे जिथे तुम्हाला झटपट क्विक पैसा येतोय, दॅट इज द एक्साइटमेंट. उदाहरणार्थ सट्टा, किंवा तुम्ही कुठे काही मित्रांमध्ये एखादी शर्यत लावली आहे पैशांना घेऊन, जिथं की तुम्ही हे असं झालं तर तुम्हाला द्यायचे, असं झालं तर मी तुला देईल, किंवा गमतीमध्ये कधी तुम्ही कुठे गेलात कसिनोमध्ये वगैरे, तिथं तुम्ही काही केलं, दॅट इज द एक्साइटमेंट. आणि व्हेअर एक्साइटमेंट कम्स देर इज अ डेंजरस इन मनी सिस्टीम. हे समजून घ्या. मनी सिस्टीम हा एक्साइटिंग नसला पाहिजे, तो बोरिंगच असला पाहिजे. तर बोरिंग असला पाहिजे म्हणजे कसा असला पाहिजे, फिक्स्ड सेव्हिंग, सिंपल ट्रॅकिंग आणि रिपिटेशन. तुमची जी सेव्हिंग आहे, तुम्ही एक फिक्स्ड अमाऊंट किंवा फिक्स पर्सेंटेज ऑफ युअर मंथली इन्कम म्हणा, किंवा तुमचं जे मंथली तुमचं स्पेंड आहे त्याच्यातलं एक फिक्स इन्कम तुम्ही काय केलं पाहिजे, सेव्ह केलं पाहिजे. त्या सिंपल तुम्ही त्याचा एक प्रॉपर ट्रॅक ठेवला पाहिजे की तुम्ही काय करताय, ती प्रोसेस तुम्ही कशी फॉलो करताय, आणि याचं तुम्ही कन्सिस्टंटली रिपिटेशन केलं पाहिजे, जेणेकरून तुमची मनी सिस्टीम प्रॉपर पद्धतीने चालू राहील. हे तुम्हाला पटतंय का मित्रांनो? कारण ही एक इझी थॉट आहे. मनीला मी अगोदर जेव्हा आपण मनी सिस्टीमवर बोललो तेव्हाही मी तुम्हाला हे सांगितलं की मनी सिस्टीमला आपल्याला कशा पद्धतीने वर्क करावं लागतं, की इन्व्हेस्ट, होल्ड, त्याच्यातून मग परत आपलं काढून घ्यायचा शेअर आणि परत रिइन्व्हेस्ट करायचं, आणि हे रिपीट करायचं. तेच तुम्हाला हेल्पफुल करतं. पुढची जी चौथी स्टेप आहे ना मित्रांनो, ती म्हणजे की आपल्या थॉट सिस्टीमला आपला बॉस कधीच नाही बनवू द्यायचं. बॉस आपण स्वतः राहायचं. थॉट सिस्टीम जर बॉस झाली तर मग 100% वाट लागलीच म्हणून समजा. आता हे कसं,
थॉट सिस्टीमला ना गाईड कधीच नाही बनवायचा मित्रांनो. तो तुमचा सल्लागार पाहिजे, तो बॉस नसला पाहिजे, तो एक गाईड असला पाहिजे. तुम्ही थॉट्स घ्या, त्याच्यातून तुम्ही एक गायडन्स घ्या, पण थॉट सिस्टीम म्हणेल तसंच तुम्ही चालू नका. त्यामध्ये एक डिसिप्लिन फॉलो करा. जर आपले विचार आले आणि त्या विचाराप्रमाणेच आपण वागायला लागलो तर लाईफमध्ये कुठल्याच प्रकारचं स्टॅबिलिटी राहणार नाही. कारण माइंड आणि आपले विचार हे आपल्या फिलिंग्सवर कन्सिस्टंटली बदलत असतात आणि त्याचा मग खूप इफेक्ट आपल्या प्रोसेसवर होतो. सो थॉट्सला बॉस नाही बनू द्यायचं. तर हे पण समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो की जो प्रॉब्लेम आहे ना तो आपल्या विचारांमध्येही नाहीये. प्रॉब्लेम जो आहे तो सिस्टीम अलाइनमेंट मध्ये. कारण आपल्याला हे कधी कधी लक्षात येत नाही की ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला लक्षात येत नाहीत की सिस्टीम अलाइन कशी करायची. सिस्टीम अलाइन करायची म्हणजे काय करायचं. तर थॉट सिस्टीम जर अलाइन करायची असेल तर काय करावं लागेल. थॉट सिस्टीम जर अलाइन करायची असेल तर तुमचे जे थॉट्स आहेत ते तुम्हाला तुमच्या गोलच्या संदर्भात त्या ठिकाणी तुम्हाला ते कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. ते कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. मेडिटेशन करावं लागेल, थोडं स्पिरिच्युअलिटीकडे जावं लागेल. मेडिटेशन केलं तर काय होईल की तुमचं माइंड स्टेबल होईल आणि तुमचा फोकस वाढेल. फोकस वाढला की काय होईल, ऑटोमॅटिक तुमच्या लाईफमध्ये एक रुटीन सेट होईल आणि हे रुटीन एक सिस्टीम लागून घेईल आणि ही सिस्टीम तुम्हाला हेल्प करेल तुमच्या मनी सिस्टीमला ग्रो करण्यासाठी. सिंपल. आणि हेही ध्यानात घेतलं पाहिजे मित्रांनो की जेव्हा थॉट सिस्टीम आणि मनी सिस्टीम एकमेकांच्या सोबत क्लॅश करत नाही तेव्हा आपल्या लाईफमध्येही स्टॅबिलिटी असते आणि आपलं इन्कमही व्यवस्थित असतं. सगळ्या गोष्टी पाहिजे तशा होत असतात, त्या पद्धतीने होत असतात. आणि ऍट द एंड मी पुढच्या व्हिडिओचं तुम्हालाही सांगतो मित्रांनो, आपण जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तो नेक्स्ट व्हिडिओ आपण करणार आहोत एनर्जी सिस्टीम वर्सेस डिसिजन सिस्टीम. की आपण हे पाहणार आहोत की एनर्जी सिस्टीम आपल्या डिसिजन सिस्टीमला कसं तोडतं. तर पुढचा व्हिडिओही नक्की पहा मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल सेट. थँक्यू मित्रांनो.